श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारामृत चरित्र सर्वप्रथम सिद्ध मंगल स्तोत्र आपण त्याचं पठण करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आपण सुरुवात करायची आहे वाचनाला. तर सिद्ध मंगल स्तोत्र. सिद्ध मंगल स्तोत्र. श्रीमदनंदा श्री विभूषिता लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्री विद्याधर राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सवित्र कुटाचयन पुण्यफल भरद्वाज ऋषी गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव दो चौपादी देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पुण्य रूपिणी राज मामसुत गर्भ पुण्य फल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सुमती नंदन नरहरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पीटिका पुरा नित्य विहारा सुमत मधुमती दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपत्ते श्रीपादराजं शरणं प्रपत्ते श्रीपादराजं शरणं प्रपत्ते श्रीपादराजं शरणं प्रपत्ते श्री स्वामी समर्थ. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत श्रीपादराजं शरणं प्रपत्ते. श्री गुरुवे नमः. श्रीपादराजं शरणं प्रपत्ते. अध्याय पहिला श्री घृष्णेश्वर शर्माचा वृत्तांत. श्री महागणपती श्री महासरस्वती श्री कृष्ण भगवान सर्व चराचरेश्वर देवी देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभूंच्या कलियुगातील श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या अवतार लीला वर्णन करण्याचा संकल्प केला आहे. अनुसया अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रय यांनी आंध्र प्रदेशातील पिटकापुरम या गावी श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतार घेतला. त्यांच्या दिव्य चरित्राचे वर्णन यथायोग करणे अनेक पंडितांना विद्वानांना सुद्धा जमले नाही. ते करण्याचे मी धाडस करीत आहे. ते केवळ आपणासारखे थोर विद्वान श्रोतेंच्या आशीर्वादामुळेच. मी शंकर भट देवस्थ कर्नाटकी स्मरता ब्राह्मण. माझा जन्म भरद्वाज गोत्रात झाला. मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडपी तीर्थस्थानी गेलो असताना तेथील नयन मनोहरी मोर मुकुटधारी कृष्णाने मला मंत्रमुग्ध केले. त्यांनी मला कन्याकुमारीस जाऊन कन्निका परमेश्वराचे दर्शन घेण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे मी कन्याकुमारीला जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून श्री कन्निका देवीचे दर्शन घेतले. श्री मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीचे पूजन करीत होते. मी आणलेले लाल फुले त्यांनी मोठ्या श्रद्धेने देवीला अर्पण केले. देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेने पाहत असल्याचे जाणवले. ती म्हणत होती, शंकरा,
शंकरा तुझ्या अंतर्गतातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे. तू कुरव क्षेत्रास जा आणि श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर. त्यांच्या दर्शनाने मनाला अंतरात्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णनीय असतो. अंबा मातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवास आरंभ केला आणि थोड्याच अंतरावर असलेल्या मारुत्वमल्य या गावी येऊन पोचलो. लंकेतील राम रावण संग्रमात लक्ष्मणास इंद्रजिताची शक्ती लागून तो अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंताने संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता. लक्ष्मण संजीवनी बुटीने सजीव झाल्यास हनुमंत तो पवित्र स्थानी येऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा तेथे पडला. त्याचं नाव मरुत्वमल्य असे पडले. हे स्थान अत्यंत रम्य आहे. येथे अनेक गुहा असून त्यात सिद्ध पुरुष गुप्त रूपाने तपश्चर्या करीत असतात. मी साऱ्या गुहेचे दर्शन घेण्यास प्रारंभ केला. एका गुहेच्या आत गेलो तर आत एक वाघ शांत बसलेला दिसला. त्याला पाहताच माझ्या अंगात कापरे भरले आणि घाबरून मी एकदम श्रीपाद श्री वल्लभ असो जोराने ओरडलो. त्या निर्जन अरण्यात माझ्या आरोळीचे प्रतिध्वनी इतका मोठ्या आवाजात ऐकू आला. त्या आवाजाने त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आला आणि म्हणले बाबा रे, तू धन्य आहेस. या अरण्यात श्रीपाद श्री वल्लभांचे या नावाचा प्रतिध्वनी आला. श्री दत्त प्रभू कलियुगात श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतार घेण्याचे योगी ज्ञानी परमहंस लोकांनाच माहित आहे. तू भाग्यवान असल्याने या पुण्यस्थळी आलास. तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील. तुला श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल. या गुहेच्या दाराजवळ बसलेला वाघ एक ज्ञानी महात्म्य आहेत. त्याला नमस्कार कर. मी अत्यंत नम्र भावाने त्या वाघास नमस्कार केला. त्या वाघाने लगेच ओंकाराचा उच्चार केला. त्या आवाजाने सारा मरुद्वमल्ल पर्वत दुमदुमला. नंतर त्या वाघाने श्रीपाद राजम शरणम प्रपत्ते असं सुस्वरात प्रभूंना अळविले. त्याच वेळी एक चमत्कार झाला. त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतामणी पुरुष प्रगट झाला. त्यांनी त्या वृद्ध तपस्वीस साष्टांग प्रणिपात केला आणि क्षणार्धातच आकाश मार्गाने निघून गेला. त्या वृद्ध तपस्वीने मला त्या गुहेत मोठ्या आग्रहाने नेले. गुहेत गेल्यावर त्यांना केवळ संकल्पनेने अग्नी प्रज्वलित केला. त्यात आहुतीत देण्यासाठी लागणारे पवित्र साहित्य, मधुर फळे त्यांनी निर्माण केली. दैविक मंत्र उच्चारासह या पदार्थाचे अग्नीत आहुती दिली. ते वृद्ध तपस्वी सांगू लागले, या कलियुगात यज्ञ याग सत्कर्मे सारे लुप्त झाले आहे. भूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घेण्याचा परंतु त्या दैवताचा मात्र विस्मरण करायचे
करायचा असा मानवाचा धर्म झाला आहे. देवांची जे देवांच्या प्रती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावेत व त्यांना संतुष्ट संतुष्ट करावे. त्यांच्या त्यांच्या कृपाप्रसादानेच प्रकृती प्रकृती अनुकूल होते. प्रकृतीमधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही. प्रकृतीमधील शक्तीचा मानवाने यथा यथा योग मार्गाने शांती करावी. अन्यथा अनेक संकट उद्भवतात. मानवाने धर्मचरण न केल्यास प्रकृती शक्ती त्याची शिक्षा यथाखाली देते. लोकहितासाठी मी हा यज्ञ केला आहे. या यज्ञाचे फलस्वरूप म्हणून तुला श्रीपाद श्री वल्लभ स्वामी दर्शन होईल. जन्मजन्मांतरीचे पुण्यफलास आले म्हणजे असे लाभ घडतात. त्या वृद्ध तपस्वीच्या मुखातून वाहणाऱ्या या पवित्र वाक गंगा प्रवाहाने मी अगदी भारावून गेलो आणि अत्यंत नम्रतेने त्यांना साष्टांग दंडवत घातले. मी त्या तपस्वीच्या चरणी प्रार्थना केली. हे ऋषीवर मी पंडित नाही, योगी नाही, साधक नाही. मी एक अल्पज्ञानी आहे. माझ्या मनातील संदेह निवृत्ती करून आपण आपल्या वरद हस्त माझ्या मस्तकी ठेवावा. त्या महापुरुषाने माझ्या शंकेचे समाधान करण्याचा मनोदेय दर्शविला. मी म्हटले हे सिद्ध मुनिवर्य, मी कन्निका देवीचे दर्शन घेताना देवीने सांगितले होते की कुरोपुरी जाऊन श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे दर्शन घ्यावे. मी तेथे जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले व वाग्य रूप महात्म्याचे दर्शन झाले. ते कोण होते? तसेच दत्तप्रभू म्हणजे कोण याविषयी कृपया सविस्तर पूर्वक सांगावे. तेव्हा त्या वृद्ध तपस्वीने सांगण्यास सुरुवात केली. या आंध्र प्रांतातील गोदावरी मंडलातील अत्री मुनींची तपोभूमी अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या आत्रेयपूर ग्रामात एक कश्यप्य गोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करीत होते. त्यांना परमेश्वराच्या कृपाप्रसादाने एक पुत्राचा लाभ झाला. ब्राह्मण अत्यंत विद्वान आचार संपन्न होता, परंतु पुत्र मात्र मतिमंद होता. आई वडिलांनी त्याचे नाव व्याघ्रेश्वर असे ठेवले. व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला, परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती. पित्याने त्याला शिकवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यास त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होतच परंतु त्यास संपूर्ण व्यंग संध्यावंदना सुद्धा करता येत नसे. एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी अशा गावातील लोकांची खरी टोचणी सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक वाटे. एकदा ब्रह्ममुहूर्तावर त्यास स्वप्न पडले. त्यात त्याला एक दिव्य बालकाचे दर्शन झाले. ते बालक आकाशातून खाली येत होते. त्याचे चरण कमल भूमीस लागताच भूमी सुद्धा दिव्य कांतिमान झाली. तो बालक हळूहळू पावले टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला, मी असताना तुला भय कशाचे? या ग्रामाचे व माझ्या ऋणानुबंध आहे. तू हिमालयातील
बदली करण्याचं जा बदली करण्याचं जा तेथे तुझे सारे शुभ होईल एवढे सांगून तो बालक अंतर्धान पावला. त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार वागेश्वर शर्मा हिमालयातील बदरी करण्यात जाण्यास निघाला. मार्गात त्यास अन्न पाण्याची काहीच अडचण पडली नाही. श्री दत्त कृपेने त्याला वेळेवर अन्न पाणी मिळे. मार्गात अनेक कुत्रे भेटला. मार्गात एक कुत्रा भेटला. तो त्याच्या बरोबर बद्री वनापर्यंत सोबत होता. या प्रवासात त्यांनी उर्वशी कुंडात स्नान केले. त्यावेळी एक महात्मा आपल्या शिष्य समुदायास उर्वशी कुंडात स्नानासाठी आले. वागेश्वराने त्या गुरुवर्याला साष्टांग नमस्कार केला आणि माझे शिष्यत्व स्वीकारावे अशी नम्र प्रार्थना केली. त्या महान गुरुवर्याने शिष्य करून घेण्याचे मान्य केले व आश्चर्य असे की तात्काळ बरोबर आलेले ते कुत्रे अंतर्धान पावले. त्यावेळी तो महात्म्य म्हणाला, हे वागेश्वरा, तुझ्या बरोबर आलेले ते श्वान तुझ्या जन्मातील केलेले पुण्याचे द्योतक होते. त्याने तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतर्धान पावले. श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या कृपेमुळेच तू येथे आलास आणि या पुण्यप्रद कुंडात स्नान करू शकलास. हे नारायणाच्या वास्तव्याने पुनीत झालेले तपोभूमी आहे. त्यावर वागेश्वर म्हणाले, हे गुरुदेव, श्रीपाद श्री वल्लभ कोण आहेत? त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली? गुरुदेव म्हणाले, ते साक्षात दत्त प्रभूच आहेत. त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी काठक चयन या नावाचा महायज्ञ श्री क्षेत्र पिटकापुरम येथे संपन्न केला होता. त्या यज्ञ समारंभ संपन्न शिव पार्वतीने आमंत्रित केले होते. त्यावेळी शिवांनी महर्षींना आशीर्वाद दिला की तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मे, सिद्ध पुरुष, योगी पुरुष अवतार घेतील. अनेक जन्मांच्या पुण्यकर्माने दत्त भक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्री वल्लभ स्वामींचे दर्शन होते. त्यांच्या चरण स्पर्शाचे संभाषणाचे भाग्य लाभते. हे वागेश्वरा, तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे. मी आता माझ्या गुरुदेवाच्या दर्शनास जात आहे. पुन्हा एका वर्षाने येईल. तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी असे सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले. वागेश्वर गुहेत ध्यान करू लागला. परंतु त्याचे सारे ध्यान वागेश्वराकडेच असे याचा असा परिणाम झाला की त्याला इच्छित असलेले वाघाचे स्वरूपच प्राप्त झाले. एका वर्षाचा काळ लोटला. गुरुदेव यात्रा करून परत आले. त्यांनी सर्व गुहा बघितल्या. त्या प्रत्येक शिष्याच्या एका वर्षात झालेली प्रगतीच तो आढावा घेत होता. एका गुहेच्या आत गेला. तेथे त्याने एक वाघ ध्यानस्थ बसलेले दिसले. त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले. त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की तो वाघ
दुसरा कोणी नसून नसून वागेश्वरच आहे. व्याघ्रेश्वर स्वरूपाचेच सतत ध्यान केल्याने त्याला व्याघ्र स्वरूपाची प्राप्ती झाले हे त्यांनी जाणले. त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकविला व श्रीपाद राज शरणम प्रपत्ते हा मंत्र जपण्यास सांगितला. या गुरु आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्या रूपातच मंत्र जप करू लागला. वाघाच्या रूपातच त्यांनी कुरवपुराला प्रयाण केले. यथाकाली तो कुरवपूर ग्रामाजवळ येऊन पोचला. मध्ये कृष्णा नदी वाहत होती. तो अलीकडील तीरावर बसून श्रीपाद राजम शरणम प्रपत्ते या मंत्राचा जप करू लागला. श्रीपाद श्री वल्लभ कुरवपूर ग्रामात आलेल्या शिष्यासह बसले होते. ते एकदम उठले आणि माझा परम भक्त मला हाक मारत आहे असे म्हणून नदीच्या पहिल्या तीरास येण्यास निघाले. ते पाण्यातून चालताना त्या ठिकाणी एक कमलाची फुले उमलत होती व ती फुले फारच सुंदर दिसत होती. स्वामी पहिल्या तीरावर पोचल्यावर वागरेश्वर त्यांच्या दिव्य चरणावर आपले मस्तक ठेवून अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला. स्वामींनी अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्तक कुरवाळले व त्यावर स्वार होऊन पाण्यातून ते कुरवपुराला पोचले. वाघावर बसून आलेले बघून सर्वांना आश्चर्य वाटले. ते वाघावरून उतरताच त्या वाघाचे शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला. त्याने आपल्या देहाचे व्याघ्रजन वाघाचे कातडे स्वामींना आसन म्हणून स्वीकार करा अशी विनंती केली. तो श्रीच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाला. त्यांचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावाने त्यांनी स्वामींच्या चरणावर आपले नेत्रातील अश्रूंनी अभिषेक केला. मोठ्या प्रेमभाराने स्वामींनी त्याला उठविले आणि म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा, तू एका जन्मात अत्यंत बलशाली असा मल्ल होतास. तेव्हा तू वाघाशी युद्ध करून त्यांना अति क्रूरतेने वागवीत होतास. त्यांना वेळेवर अन्न पाणी सुद्धा देत नव्हतास. त्यांना साखळीने बांधून लोकांच्या दर्शनासाठी ठेवले होतेस. या दुष्कर्मामुळे तुला अनेक नीच जीव जंतूच्या योनीत जन्म घ्यावा लागला असता. परंतु माझा अनुग्रहाने ते सारे दुष्कर्म हरण झाले आहेत. तू दीर्घकाळ व्याघ्र स्वरूपात राहिल्यामुळे तुझ्या इच्छेनुसार वाघाचे स्वरूप धारण करता येईल व ते सोडताही येईल. हिमालयात कित्येक वर्षापासून माझी तपश्चर्या करणाऱ्या धारण करता येईल व ती सोडता येईल. हिमालय किती वर्षापासून तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धीचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळेल. योग मार्गात तू अत्यंत प्रज्ञावंत होशील असा स्वामींनी आशीर्वाद दिला. स्वामी पुढे म्हणाले, तू हिमालयात एक वाघ अत्यंत शांत असलेला पाहिला होतास ना.
होताच ना. तो एक महात्मा आहे. तपश्चर्या करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोक व इतर वन्य प्राण्यापासून त्रास होऊ नये म्हणून त्याने ते व्याघ्र रूप धारण केले होते व तो त्यांचे संरक्षण करीत होता. गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संतांचे परस्पर वर्तमान कळविण्याचे काम सुद्धा तो वाघ मोठ्या आनंदाने करीत असे. ही सगळी दत्त प्रभूंची लीला. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.